नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मटण भाजी याची रेसिपी बघणार आहोत। पण नेहमी रस्सा भाजी खाऊन कंटाळा येतो, तर आज आपण थोडंसं घट्ट असं ग्रेव्हीवालं सुक्कं मटण बघणार आहोत। तर चला तर मग रेसिपीकडे वळूया। पण याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर इथे मटण आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे 4 ते 5 वेळेस। नंतर त्याला मीठ, थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून छान त्याला चोळून घ्यायचे, मॅरिनेट करायचे आणि लगेच एका साईडला आपल्याला कुकर ठेवायचे। जर आपल्याकडे जास्त वेळ असेल ना, तर मटण आपण पातेल्यात देखील शिजवू शकतात। पण जर घाई असेल तर आपण कुकरला त्याला शिट्टी काढून घेऊ शकतात। तर त्यासाठी आपल्याला कांदा जो आहे 2 मीडियम साईजचे कांदे कट करून आणि छान आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि कांदा परतल्यानंतर आपल्याला मटण त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे। आणि मीठ जे आहे ना थोडंसं शिल्लक घातलं ना तर छान चव येते आणि सूप पण जास्त निघतं। सूपला पण खूप छान चव येते। आणि पाणी आपण शक्यतो गरम घालायचं आणि छान असं हाय फ्लेमवर मटण परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून लगेच त्याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। मी ते वरून थोडीशी पुन्हा हळद घालून घेतली होती आणि पाणी सोडून लगेच आपण त्याला आता कुकरला शिट्टी लावून घेऊया। आपण आज पातळ भाजी बनवणार नाही म्हणून याच्यामधलं आपलं सूप जे आहे ते निघेल। जर आपल्याला पातळ करायची असेल ना तर शक्यतो सूप जास्त काढायचं नाही, तर आपल्या भाजीची चव जाते। तर इथे मी छोटे साईजचे कांदे जे आहे 7-8 ते भाजून घेतलेले आहे। छान असे गॅसच्या फ्लेमवर आपण कट करून देखील भाजून घेऊ शकता। आता कुकरला छान असे शिट्ट्या आलेल्या आहेत हाय फ्लेमवर। आता आपल्याला लो फ्लेमवर त्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर एका साईडला मी आता मटण शिजायला ठेवून दिलेलं आहे, दुसऱ्या साईडला आपण लगेच मसाला जो आहे तो भाजून घेऊया। म्हणजे याच्याने काय होईल, आपली पूर्ण स्वयंपाक जो आहे ना तो अगदी झटपट असा होतो। आणि भाजी जर रेडी झाली ना तर गरमागरम आपण पोळ्याचे आहे ते बनवून देऊ शकता। तर आज आपण थोडीशी सुकी बनवतोय ना, तर म्हणून मसाला जास्त काढायची आवश्यकता नाही आहे आपल्याला। कांदा खोबरं अगदी थोडेच धने घातलेले आहे मी। हे छान असे भाजून घ्यायचे। आणि आज आपण मसाल्यामध्ये खडा मसाला न घालता आपण साबूत खडा मसाला घालणार, भाजीमध्ये घालून घेणार आहे। तर आता छान असं आपलं खोबरं जे आहे, धने आणि खोबरं भाजून झालेलं आहे। डाळ घातलेली नाही आहे आपण, सुकी भाजी असल्यामुळे। तर आता जे कांदे भाजले होते ना ते घालून घ्यायचे, वरून कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या आहे जर असेल तर, नसेल तर कोथिंबीर देखील घालून घेऊ शकता। कोथिंबीरीच्या काड्या पण अगदी छान अशा स्वच्छ पाण्याने धुवून आणि मग घालून घ्यायच्या आहे। लसूण इथे गावरान घेतलेला आहे म्हणून त्याला सोलायची आवश्यकता नाही, अगदी हातावरच सोलला ना तर तो जसा आहे तसं जरी घातला पण अगदी छान चव येते। गावरान लसूण असल्यामुळे सोलून घेतलेला नाही आहे मी, अगदी तसाच सोडून दिलेला आहे। आणि आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे बारीक कट करून। तर अगदी ही झटपट होणारी रेसिपी आहे। तर हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि लगेच आपण आता एका साईडला भाजीची तयारी करून घेऊया। तर इथे कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला। तेल घातल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण ची थोडीशी पेस्ट घालून घेऊया। आपण मसाल्यामध्ये पण घातलं होतं, पण अगदी वरून जे आहे ते थोडंसं घालून घेतो आहे, कारण की सुकी बनवतो आहे ना तर भाजी थोडीशी झणझणीत आणि चवदार असायला हवी, म्हणून वरून पण थोडंसं घालून घेतलेलं आहे। आपण तिखट आता घालू शकतात किंवा मसाला परतल्यानंतर घालू शकतात। तर मी आधी मसाला घालून घेतलेला आहे, आपण जो बारीक केला होता ना, तर तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर। तर मी इथे तेलामध्ये साबूत मसाले आधीच घालायला विसरून गेले म्हणून नंतर घालते। पण आपण घालत असाल ना तर आधी आलं लसूण पेस्ट घालायच्या आधी दालचिनी, बाजा, छोटी विलायची, मोठी विलायची, 2-4 मिरी, 2-4 लवंग जे आहेत ना ते तेलामध्ये घालून नंतर आलं लसूण पेस्ट आणि मसाला घालून घेऊ शकतात। आता इथे चवीनुसार मी इथे तिखट घालून घेतलेले आहे 2 ते 2.5 चम्मच। तिखट घातल्यानंतर इथे कॅशचा मसाला घातलेला आहे मी, मटन मसाला। आपल्याकडे जर कुठलाही असेल ना चिकन मटन मसाला तो थोडासा घालून घेऊ शकतात। रेग्युलर मी पातळ भाजीमध्ये बाहेरचा कुठलाही मसाला घालत नाही, जो आपला घरचा आहे त्याच्यामध्येच बनवते। पण ही आज आपण थोडीशी सुकी बनवतो आहे ना म्हणून मी थोडासा बाहेरचा मसाला त्याच्यामध्ये घालून घेतला।
टोमॅटोचे काप घालून घेतले। आपल्याला जर टोमॅटो स्किप करायचा असेल तर आपण करू शकता। थोडंसं भाजीला छान असा आंबूसपणा आणण्यासाठी मी टोमॅटो घालून घेतला आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। अगदी छान असं मसाला आणि तेल वेगळं होईपर्यंत मसाला परतून झाला ना, मग आपल्याला त्याच्यामध्ये शिजलेलं मटण घालून घ्यायचं आहे आणि मटण पण छान असं हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे कंटिन्युअसली। तर बघू शकतात अगदी गाढी अशी सुकी आपली ही मटण जे आहे ते रेडी आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे। आणि वरून आता फ्रेश अशी आपण कोथिंबीरीने त्याला गार्निश करून घेऊया। तर नेहमी पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आपण ही राईससोबत अशी भाजी ट्राय करू शकतात। मुलांना काही वेगळं असले की खाण्यासाठी अगदी छान उत्सुकता वाटते, म्हणून मी इथे आज असं राईससोबत सुकी भाजीच बनवून घेतलेली आहे। सलादमध्ये थोडंसं कांदा टोमॅटो घेतलेला आहे आणि आपण जे सूप उरलेलं होतं ना, ते आपण आता त्याच्यासोबत सर्व करून घेऊया। छान असं सूप, भात आणि सुकी भाजी, त्याच्यासोबत कांदा लिंबू आपण सर्व करू शकता। आता आपण इथे मटण देखील गरमागरम काढून घेऊया। तर बघू शकता झणझणीत असं आपलं हे मटण सुकं अगदी रेडी आहे। आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मटण आपलं असं मऊसूत असं शिजलेलं आहे। तर रेसिपी आपण एन्जॉय करू शकता। थँक्यू।